राज्यात सध्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून वातावरण तापलंय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा या प्रकरणाचे पडसाद उमटलेत। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल मिळणार नाही असा कायदा करा असे निर्देश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाला दिले आहेत। लैंगिक प्रकरणातील आरोपी हे 80 ते 90% त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळात परत तेच गुन्हे करतात। 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका असा कायदा केला होता। तो 2 ते 3 वर्ष अस्तित्वात होता, मात्र कालांतराने तो न्यायालयाने रद्द केला। याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे। नसरापूरच्या घटनेमध्ये ज्या 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाले तो पॅरोलवरती होता, म्हणजे तो न्यायालयातनं पॅरोलवरती तो बाहेर होता। अशा व्यक्तीने परत एकदा त्या 4 वर्षाची मुलीचा रेप पण केला आणि तिची हत्या पण केली। मग तिथे पोलीस यंत्रणा काय करत होती? अशा पॅरोलवरच्या व्यक्तींवरती पोलीस यंत्रणेचं लक्ष असायला नको का? म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा एका निष्पाप मुलीचा जीव घेऊन गेला आणि तरी सरकार म्हणतं राजकारण करू नका, आणा शक्ती कायदा। आजही कानावर आले आहेत काही घटना। काल आणि आज महिलांवर होणारे अत्याचार, मुलींवर होणारे अत्याचार हे वाढत चालले आहेत। त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा, शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे।